सो लेट स्टार्ट. भाऊ उद्या ओडीआय मॅच आहे तर प्लेइंग 11 मी मागही सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये. तर ते जराशी काही वाटली होती गडबड, कारण की कसं आहे माहीत आहे काय, गोष्ट अशी आहे की भाऊ प्लेयर आहे आपल्या CSKचे ऋतुराज गायकवाड, आणि जो आपला कोच आहे म्हणजे ते कोचले आणि CSKचं जरा वेगळं नातं आहे, एकदम प्रेमाचं घनिष्ठ आहे त्यांचं. ठीक आहे. मग मला जराशी चान्सेस असे घसरताना दिसू राहिले खाली की हा खेळन नाही खेळन. तर मग त्या हिशोबानं थोडंसं अजून डोकं लावून अजून काही काही अशी रेकॉर्ड आहे ते भाऊची मेंटॅलिटीचा विचार करून की गौतम गंभीर काय विचार करन की बा ऋतुराज गायकवाड खेळन नाही खेळन, तशा प्रकारचं काही करून असं जरासं. तर जरासं काही लक्षात आलं आहे तर एकदा प्लेइंग घेऊन सांगून देतो. ओपनर चेंज नाही होणार आहे, ओपनर याचा सेफ आहे. ठीक आहे. रोहित शर्मा, जयस्वाल. ठीक आहे. 3 नंबर विराट कोहली, माहीत आहे आपल्याला कोण आता याच्यात यावेळेस. हां. तर 4 नंबर KL राहुल, 5 नंबर ऋषभ पंत. ठीक आहे. 6 नंबर जडेजा. मग वाटते आता याच्यात गडबड अशी होणार, नाही नाही मी एकदा सांगून देतो. 6 नंबर जडेजा, 7 नंबर वाशी, 8 नंबर नितीश कुमार रेड्डी, 9 नंबर हर्षित राणा, 10 नंबर कुलदीप यादव आणि 11 नंबर अर्शदीप सिंग. KL राहुलनं जे प्रेस कॉन्फरन्स केली त्याच्यात असं म्हटलं आहे की ऋषभ पंत जर खेळला तर तो बिलकुल तो विकेट किपिंगच करेन, मी लागन तर फिल्डिंग करेन, तो विकेट किपिंग करेन. पण तो खूपच असं पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला आहे. पॉझिटिव्ह अप्रोच तर ऋतुराज गायकवाडबद्दलही दाखवला आहे, पण म्हणजे जी ऋषभ पंतबद्दल एवढा पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला तो एवढा विशेष म्हणजे सेमच आहे, पण थोडंसं कमी जास्त वाटू राहिलं जरासं. आणि एक गोष्ट म्हणजे अशी आणखीन की KL राहुलनं असं म्हटलं की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी ज्या नंबरवर बॅटिंग केली मी त्या नंबरवर बॅटिंग करू शकतो असं त्यानं म्हटलं आहे. असं मी वाचली, काय न्यूज वाचली. त्यानं म्हटलं नाही म्हटलं, मी ते प्रेस कॉन्फरन्स नाही ऐकली, बस मी ते न्यूज वाचली की बा त्यानं काय काय म्हटलं आहे असं कोणत्या कोणत्या प्लेअरबद्दल. तशा हिशोबानं मग प्लेइंग ऑर्डर सॉरी बॅटिंग ऑर्डर प्लेइंग ऑर्डर म्हणतो तो बॅटिंग ऑर्डर तर चेंज होऊ शकते. पण एकदम मी डबल तुम्हाला स्क्वॉड सांगून देतो. रोहित शर्मा, जयस्वाल, विराट, KL, पंत, जडेजा, वाशी, नितीश कुमार रेड्डी, राणा फॉरेवर, कुलदीप यादव, हर्षदीप सिंग. ठीक आहे. आणि गोष्ट अशी आहे की भाऊ ते आहे रांचीमध्ये. ठीक आहे. आता थंडी, विंटर इज कमिंग. तर विषय असा उरायला की तिथं पण ड्यू. ओके. तर तिथं पण मॉइश्चरायझर आठवण करता कोणा म्हटलं होतं ना, मग मला सांगता. मॉइश्चरायझर आहे इथं कोणा म्हटलं होतं आठवण करता मग सांगता. लस चांगल्या व्यक्तीने म्हटलं होतं आणि सगळे ओळखतात त्या व्यक्तीला बरोबर, नाव माहिती आहे सगळ्यांनी. तर सांगता आठवण करून कोणा म्हटलं होतं. तिथं पडते ड्यू फॅक्टर खतरनाक, एकदम भयंकर प्रकारचा ड्यू आहे तिथं. सध्या चालू आहे थंडी. त्या हिशोबानं हे दोघे कॅप्टन पहिले बॉलिंग करायचं ठरवणार, म्हणजे टॉस करा आणि त्याच्यानंतर बॉल घ्या, बॉलिंग करा. बॅटिंग सेकंड इनिंगमध्ये करता, म्हणजे टार्गेट चेस करायला जा. हे सेफ ऑप्शन आणि पुरणारा ऑप्शन, म्हणजे की बा असं होऊ शकते. तर असं होऊ शकते की बा टॉस महत्त्वाची राहणार, पण आपली टॉसची कंडिशन अशी आहे की आपण टॉस जितूच नाही राहिलो. कोणतेही पाहूया कायचे ते पाहूया. पण KL राहुल आता कॅप्टन आहे. KL राहुल ज्यावेळेस कॅप्टन असते त्यावेळेस खूप खूप चांगल्या गोष्टी होत असतात. तर काय मग सांगा, हे होऊन जाऊ चांगलं. तर अशी गोष्ट आहे आता. आणखीन आणखीन म्हणण्यासारखं असं आहे की तिथे ड्यू फॅक्टर खतरनाक आहे. आणि मी ते गुगलवरचे रेकॉर्ड काढले होते की भाऊ फर्स्ट इनिंगमध्ये किती म्हणतात, सेकंड इनिंगमध्ये किती म्हणतात. ते मला रेकॉर्ड चुकीचे वाटू राहिले, तर मी ते काही सांगत नाही. मी हे सांगितलं की चुकीचे वाटू राहिले म्हणून सांगत नाही, तर मग मी सांगितले असते, मग म्हटलं असतं की रेकॉर्ड चुकीचे आहे. तर उद्या जी मॅच आहे तर त्याच्यात विषय आणखीन असा आहे, स्पिनर्स आपल्या पाहू काय होते तर. आणि जशी आपल्या कोचच्या अंगात सुरलं आहे की 8व्या नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे, तर भाऊ तुम्हाला 9व्या नंबरपर्यंत बॅटिंग भेटू राहिली. राणा तर खेळणार, आता राणाचं नाव तर सगळ्यात पहिलेच आहे.
बाहुले थोडे कोणी काढू शकते. तर मग विषय असा आहे. आणखीन एक गोष्ट अशी की इथं वॉशी भेटू राहिला, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि जडेजा हे की जे ऑलराऊंडर्स आहे तेही भेटू राहिले आणि ती 4 भेटू राहिले. राणाला ऑलराऊंडर मध्ये ठेवता की बॉलिंगमध्ये ठेवता, म्हणजे फक्त बॉलर म्हणून ठेवता, हे सांगा. उद्या 1:30 मॅच आहे, म्हणजे 1:30 मॅच आहे, तर मजा येणार होते. कॅप्टन KL राहुल. टेंबाची अगड थंडी करायची आहे कुठे, म्हणजे टेंबाचा कोच जे साऊथ आफ्रिकाचा कोच आहे ते की जास्त बोलले होते असं ऐकू आलं. किंवा घुटणे गिटणे पर ला देंगे असं काहीतरी झालं ते. तर मग यावेळेस आता काय करायचं आहे यांच्यासोबत पाहू आता, म्हणजे कोण कसं मारायचं आहे आता. मुकाबला चांगला भेटन, खतरनाक भेटन, आणि मला भरोसा आहे आपल्या टीमवर, तुम्हाला भरोसा आहे आपल्या टीमवर, काही विषय नाही आहे. तर मजा येणार होता उद्या. ठीक आहे. रिषभ पंत, आता पंतवर काय प्रेडिक्शन करता, माणसानं काही करू नाही शकत आपण प्रेडिक्शन. बाकी तर काही नाही, फक्त जयस्वालवर. जयस्वालची उद्या ODI मध्ये दुसरीच मॅच आहे, तर एवढी काही अपेक्षा आपण जयस्वालबद्दल समोर, म्हणजे जयस्वालपासून सध्या करू नाही शकत. पण तो प्लेअर खतरनाक आहे, आपल्याला माहिती आहे. तो चालला तो खतरनाक चालून देईन, तो काही विषय नाही आहे. पण कमीत कमी आपण जयस्वालपासून 30-40 रनाची अपेक्षा करू शकतो, कारण की त्याची दुसरीच ODI मॅच आहे. हो, जयस्वाल ODI खेळलाच नाही आहे. ठीक आहे. तर उद्या तरी त्याच्यापासून अपेक्षा कमी आहे, पण हो 30-40 तर पाहिजे. जास्तच मारा, आय होप सो जास्तच मारा, पण कमीत कमी 30-40 तर ठीकच आहे. बाकी काय माहिती आता काय होणार उद्या, आणि बॅटिंग ऑर्डर तर खतरनाक आहे आपलं. विराट कोहली ताकद लावून टाका उद्या. स्लेजिंग गिजिंग करायची असेल तर करून घ्या तुम्ही, मग पाहू आपण काय आहे. विराट कोहली आहे सोबत, आणि रोहित शर्मा धुवे काढून टाका एकदम खतरनाक, म्हणजे फटाके बिटाके ताकद फोडून टाका. KL राहुल तर आहेच खतरनाक फॉर्ममध्ये, आणि रिषभ पण दाखवून देईन मग उद्या काय आहे तुम्ही. रिषभ पण कमी नाही आहे भाऊ. ऋषभ पण भरून बसेल आहे भाऊ. तो नाही पाहन समोर कोण आहे आता. तो मारण, आणि तो कोणालाही मारण, कुत्र्यासारखा मारण. कारण की कॅप्टन ऋषभ पंत होता टेस्टचा. कॅप्टन ऋषभ पंत होता त्याचा, तो सोडत नाही. तो म्हणा बेटा, तुम्ही टेस्ट खराब केली, मी तुमची जिंदगी बर्बाद करून टाकन. ऋषभ पंत म्हणा, KL राहुल म्हणा, हे दोघं तपेल आहे. सगळ्यात जास्त तपेल असन कुलदीप यादव. हे पण सांगून देतो, KL राहुल, पंत, कुलदीप यादव, जडेजा, वाशी, नितीश कुमार रेड्डी होता तसंही तिथं. तर हे समजा जे टेस्टमध्ये होते आणि जे इथं आले, ते भाऊ सोडत नाही आणले, ते मारण कुत्र्यासारखी. ते मारण 4 मोजन 1. ठीक आहे. आणि टेमाला इथून घासून देणार ते कुठपर्यंत, ते पाहू नंतर कुठपर्यंत न्यायचं आहे त्याला घासत. तर पण तर उद्या काम गरम आहे भाऊ, ताकद ना गरम आहे. उद्या मजाही येणार, कारण की हे पाय KL राहुल सोडून नाही दिले, आणि ऋषभ पंत बिलकुल नाही सोडून. घंटा हे आपले खतरनाक 2 माणसं आले तिथून बोलावले, यांची फिल्डिंग करा टाईट करू राहिलो. तर उद्या मजा येईन. सो ऑल द बेस्ट. आणि अजून काही असलं तर आणखीन एक व्हिडिओ मी टाकून देणार. ते सबस्क्राईब वगैरे जरा केलं तर बरं राहणार. थँक्यू, बाय बाय.